मी आमदार झालो हे त्यांना पचत नाही, रात्रंदिवस त्यांना झोप येत नाही। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। बँकेने जेसीबी मशीन जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यानंतरही जेसीबी जप्त करून शशांक हगवणे यांच्या ताब्यात देणाऱ्या तिघा रिकव्हरी एजंटना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दिनांक 5 जून 2025 रोजी अटक केली। त्यामुळे जेसीबी फसवणूक प्रकरणात वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपी हगवणे मायलेकांसह आता 5 आरोपींचा समावेश झाला आहे। योगेश राजेंद्र रासकर वयवर्ष 25 राहणार तळेगाव ढमढेरे, गणेश रमेश पोतले वयवर्ष 30 राहणार मोहितेवाडी आणि वैभव मोहन पिंगळे वयवर्ष 27 राहणार तळेगाव ढमढेरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। प्रशांत अविनाश येळवंडे वयवर्ष 33 राहणार निघोचे तालुका खेड यांनी 29 मे रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे दोघेही राहणार भुकुम तालुका मुळशी या मायलेकरांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला। जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा 50,000ची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते। मात्र त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशीन येळवंडे यांच्याकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेतले। येळवंडे हे संबंधित रक्कम किंवा मशीनची मागणी करण्यासाठी गेले होते। त्यावेळी शशांकने पिस्तूलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली। यात येळवंडे यांना 11,70,000 रुपयांचा आर्थिक फटका बसला। या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून मंगळवारी या मायलेकराला ताब्यात घेतले। राजगुरुनगर न्यायालयात हजर केलं असता दोघांना 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी इंडसइंड बँकेचे कायदा व्यवस्थापक यांच्याकडे चौकशी केली असता या गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकव्हरी एजंटना सूचना दिली नसल्याचे त्यांनी सांगितले। असे असताना आरोपी रासकर, पोतले आणि पिंगळे या तिघांनी बेकायदेशीरपणे फिर्यादी येळवंडे यांच्या चालकाकडून जेसीबी मशीन घेऊन ते आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार या तिघांनाही महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। कोयाळी तालुका खेड या ठिकाणी शेतातील फोटो काढण्याच्या कारणावरून एकाला पट्ट्याने आणि दगडाने मारहाण केली, तसेच अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना कोयाळी गावात सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। ज्ञानेश्वर नारायण कोळेकर, भानुदास नारायण कोळेकर, दौलत लक्ष्मण कोळेकर तिघेही राहणार कोयाळी तालुका खेड जिल्हा पुणे आणि त्यांचे 3 साथीदार ज्यांची नावे निष्पन्न नाहीत अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। आश्रुबा नवनाथ गर्जे वयवर्ष 36 राहणार पिंपळेगुराव पुणे असे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव असून त्यांनी बुधवारी दिनांक 4 रोजी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चाकण तळेगाव चौकात रस्ता ओलांडत असलेल्या एका महिलेला भरधाव ट्रकने जोराची धडक दिली। या अपघातात महिला गंभीर जखमी झाली। ही घटना बुधवारी दिनांक 4 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। समीर नवसार शेख वयवर्ष 42 राहणार कुणीकोणार तालुका जत जिल्हा सांगली असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। याबाबत एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आर्थिक फसवणुकी प्रकरणी त्यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। 2022 मध्ये पोकलेन मशीनच्या 3 लाख रुपयांच्या भाड्याचे चेक बाउन्स करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। चाकणमधील भोसले लँड डेव्हलपर्सकडून पोकलेन मशीन भाड्याने घेतले, मात्र दिलेले चेक पटले नाहीत। या प्रकरणी बबन भोसले यांनी 2022 मध्ये चाकण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता। आता या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याबाबत अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। मांजरेवाडी तालुका खेड येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खुनाच्या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची भेट घेतली होती। त्यांनी मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या निवेदनानुसार फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत खटल्याचे कामकाज होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते। मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिवांना कार्यवाहीचे लेखी निर्देश दिले होते। त्यानंतर आता मांजरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी विधी व न्याय विभागाचे उच्च न्यायालयाला पत्र दाखल झाले आहे। गुगल मॅपवरून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांचा शोध घेतला आणि तत्पूर्वी यूट्यूबवरून हायड्रोलिक कटर चालवण्याचे तंत्राचे धडे घेत एका मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या सराईत गुन्हेगाराने चौघांच्या मदतीने 7 मंदिरांची कुलुपे कापली होती। या प्रकरणी घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। पोलिसांनी यातील म्होरक्यासह दोघांना चाकण एमआयडीसी भागात बेड्या ठोकल्या आहेत।
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरासह आजूबाजूच्या परिसरातील 4 मंदिरांत तसेच निफाड, लासलगाव आणि वाडीव येथील प्रत्येकी एक अशा एकूण 7 मंदिराच्या लोखंडी ग्रिलचे कुलूप कापून चोरांनी देवदेवतांच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट, पितळी घंटा, पितळी समय, साधारणतः 4 फूट लांबी व 20 किलो वजनाचा पितळी कळस अशा धातूच्या वस्तू चोरट्यांनी पळवल्या होत्या। याबाबत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबर या कालावधीत घरफोड्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। या गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नव्हती। पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे चाकण MIDC या ठिकाणी येऊन मुख्य सूत्रधार मेकॅनिकल इंजिनियर सराईत गुन्हेगार सुयोग अशोक दवंगे वयवर्ष 21 राहणार संगमनेर, संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे वयवर्ष 23 राहणार टिटवाळा, अनिकेत अनिल कदम वयवर्ष 21 राहणार टिटवाळा यांना शिताफीनं पकडलं आहे। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून एकूण 66 किलो पितळी धातूच्या सुमारे 66,290 रुपयांच्या वस्तू तसेच 1,27,000 रुपये किमतीच्या 1,238 ग्रॅम चांदीच्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या। इतर 2 जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर सनसनीत टीका करत गंभीर आरोप केले। पराभवामुळे मोहितेंची झोप उडाली आहे। ते पोटनिवडणुकीची स्वप्ने पाहत आहेत। MIDC आणि पुनर्वसनात त्यांनी जमिनी लाटल्या याचे पुरावे आहेत। मी दर आठवड्याला त्यांचा एक घोटाळा उघड करेन असे आव्हान आमदार काळे यांनी दिले। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत विद्यमान आमदार काळे यांच्यावर निवडणूक खर्चासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं सांगत खेड तालुक्यात पोटनिवडणूक होईल असा दावा केला होता। गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजगुरुनगर नगर परिषदेत आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते उपस्थित होते। मोहिते यांनी भाषण करून निघून गेल्यानंतर काळे यांनी उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांसमोर त्यांच्यावर जोरदार टीका केली। काळे म्हणाले, मला माऊलीचा आशीर्वाद आणि जनतेचा पाठिंबा आहे म्हणून मी निवडून आलो। मोहिते यांना माझ्या विजयाची अस्वस्थता आहे। त्यांनी MIDC आणि पुनर्वसनात पत्नी, पुतण्या आणि भावाच्या नावे 25 एकर जमीन खरेदी केली, तर स्थानिकांचे पुनर्वसन अजूनही प्रलंबित आहे। त्यांचे हप्ते बंद झाले, लोक त्यांच्याकडे जात नाहीत म्हणून ते वैतागले आहेत। काळे पुढे म्हणाले की मोहिते यांनी राजगुरुनगरचा विकास 0% केला। खेड शहराचे वाटोळे करत टक्केवारी घेऊन कामे केली असल्याची जोरदार टीका त्यांनी केली। आपल्या नगर परिषदेची स्थापना निलेश कड आणि अनुराग जैन यांनी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली आणि सातत्याने त्यांच्या मागणीला यश येऊन ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये नगर परिषदेच्या टेंडर प्रक्रियेबाबत मी लक्षवेधी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं चुकीची कामं नगर परिषदेला शिवन्ना करायला लावली आणि त्या माध्यमातून आज जी कामं झाले, वाडा रोडचं काम सोडलं तर शहरातलं एकही काम नियमाप्रमाणे झालेलं नाहीये। येत्या 1-1.5 वर्षात आमदार या नात्यानं सोडवण्याचा शब्द आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो। खऱ्या अर्थानं बोलण्यापेक्षा कृतीतून काम करणं हे गरजेचं आहे, अजिबात नाही। शासनाचे पैसे आलेले मी आणले म्हणून दाखवायचं आणि काल तर त्यांना नवीनच स्वप्न पडलं। पत्रकार पण अधिक हुशार आहे, फक्त मुख्य बातमी लागली पोटनिवडणूक लागेल। अरे बाबाजी काळेची पोटनिवडणूक लागायला कुठलीही अडचण नाहीये। एक सांगतो, मला माऊलींची कृपा आहे, एकादशीचं तिकीट मिळालेलं मला। स्वप्न पाहणाऱ्यांना 52,000 घरी पाठवले आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही या खेड शहरापुरतं आजचं बोला की तुम्ही काय त्यांना दिवा लावला या खेड शहरामध्ये, तुम्ही या खेड शहरामध्ये टक्केवारी घेऊन राहिले आणि त्या माध्यमातून आज ही लोक पुन्हा आमदारकीची स्वप्न जर पाहत असतील तर माझ्या पाठीमागं माऊली आहे, आपले सिद्धेश्वर महाराज आहे, भोपळबा महाराज आहे, यांना त्यापासून सुट्टी दिली जाणार नाही। यांनी हा तालुका MIDC पुनर्वसन मी परवा तुमच्याकडे सगळ्या माहिती देणार आहे। त्यांच्या बायकोच्या नावाने, भावाच्या नावाने, पुतण्याच्या नावाने पुनर्वसनच्या कालपर्यंत जमिनी झाल्या। लोकांचं पुनर्वसन अजूनही बाकी आहे आणि यांच्या घरात 20-25 एकर जमीन यांच्या नावाने, बायकोच्या नावाने, जे भाऊ त्यांचे वारले 4 वर्षापूर्वी त्यांच्या नावाने काल जमीन होती। अशा पद्धतीनं यांची चुकीची कामं, MIDC केलेले घोटाळे, पुनर्वसनमध्ये केलेले घोटाळे, 3ही नगर परिषदेत केलेले घोटाळे, हे सगळे घोटाळे यांचा एक घोटाळा या ठिकाणी कागदपत्रासहित देणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही काल जी बातमी छापली त्याबद्दल पत्रकार या नात्यानं माझं दुमत नाहीये।
परंतु 1.5 कोटी माझ्या बायकोच्या नावाने कर्ज आहे. मधला फक्त अंशार राहिला 15 कोटी कर्ज दिसतं. माझं कर्ज फेडायला का माझी आमदारी नाही का? बँकांनी का कर्ज दिला? हा काय ऑडिटर आहे का? मग तुम्ही त्याला विचारायचं ना. एवढीशा कारणानं कधी फॉर्म भागवायचा असता तर त्याच वेळेत झाला असता. परंतु या ठिकाणी मला लोकांनी कौल दिलाय. मी या तालुक्याच्या लोकांच्या सर्वसामान्यांच्या जीवावर आमदार झाले आणि त्या माध्यमातून तुम्हाला रात्रंदिवस आता झोप नाही. तुम्हाला आता पूर्वी शेवटी भाषण करायला मिळायचं, आता आमच्या अगोदर भाषण करायला मिळतं. गेलं उठून. त्यांना ते पचतच नाही. मी आमदार झालो हे त्यांना पचत नाही. रात्रंदिवस त्यांना झोप येत नाही. आता यांचे MIDCचे हप्ते बंद व्हायला लागले, सरकारी हप्ते बंद व्हायला लागले, यांची उत्पन्न आता बंद व्हायला लागली. यांच्याकडे लोक आता जात नाही. त्यामुळं ते वैतागलेले आहेत. त्यामुळं इथून पुढं प्रत्येक आठवड्याला जसं तुम्ही त्यांच्या घरी जाता तसं आमच्याही घरी या, चहा पाणी करतो आणि प्रत्येक आठवड्याला यांचे कारनामे सांगतो. हा विषय या ठिकाणी घेण्याचं कारण एवढंच की आता त्यांनी खोटं बोलून गेले की मी विकास केला. तुम्ही खेड शहराचा शून्य विकास केलेला आहे. तुम्ही या खेड शहराचं वाटोळच केलंय, चांगलं केलं नाही. तर भविष्यकाळात खऱ्या अर्थानं दिनांक 19 जून 2025 ते 6 जुलै 2025 दरम्यान श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज आळंदी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक 5 जून रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे समन्वयक बैठक पार पडली. या बैठकीत वारीच्या काळात होणाऱ्या गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मनुष्यबळाचा वापर आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. खेड पंचायत समितीच्या विविध विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकारी वर्गाच्या बदल्या पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात झाल्या असून त्यांच्या जागेवर कर्मचारी रुजू होऊ लागल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली. खेड महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पदभार स्वीकारून बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या थेट ऑनलाईन पद्धतीने बदल्या करत पारदर्शकपणे बदल्या झाल्यामुळे कर्मचारी वर्गात समाधान दिसून आले. मात्र काही कर्मचारी बदली रद्द करण्याचा प्रयत्न करताना आमदार खासदार यांची शिफारस पत्रे घेऊन घुटमळताना दिसतात. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बदली ठिकाणी रुजू न झाल्यास थेट निलंबनाचा इशारा दिल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी बदली ठिकाणी रुजू होऊन पदभार सोडण्याच्या हालचालींना वेग आल्याचे पाहावयास मिळत आहे. खेड तहसीलदार कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांची 4 वर्षानंतर मुळशी येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथून आलेले चेतन मोरे निवासी नायब तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारलाय. निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार DP माळी यांची बदली कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना विभागात झाली. मात्र DP माळी यांच्या बदलीने रिक्त जागेवर कोणाचीही नेमणूक करण्यात आली नाही. तसेच या निवडणूक विभागातील अव्वल कारकून सतीश धस यांची बदली शिरूर तालुक्यात झाल्यामुळे खेड तहसीलदार कार्यालयाचा निवडणूक विभागात आता नव्या दमाचे कर्मचारी अधिकारी येणार आहेत. खेड महसूल विभागातील 3 मंडलाधिकारी आणि 5 तलाट्यांच्या बदल्या तालुक्याबाहेर झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली आहे. यामध्ये कुडे बुद्रुकच्या मंडलाधिकारी योगिता पिंगळे यांची बदली जुन्नर येथे बेल्हे मंडलाधिकारी म्हणून झाली आहे. कुडे बुद्रुकच्या मंडलाधिकारी म्हणून आंबेगाव तालुक्यातून आलेल्या शांता वानखेले यांची नियुक्ती झाली आहे. कडूसच्या मंडलाधिकारी सारिका विटे यांची बदली पौढे येथे झाली. कडूस येथे मंडलाधिकारी म्हणून जुन्नर येथून आलेल्या विद्या नांगरे यांची नेमणूक करण्यात आली. वाडा मंडलाधिकारी शारदा बढे यांची बदली जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन विभागात झाली. वाडा मंडलाधिकारी म्हणून अद्यापही कोणाचीही नियुक्ती झाली नाही. आळंदीचे मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांची बदली खेड प्रांत कार्यालयात झाली. पाबळ येथील मंडलाधिकारी प्रशांत शेटे यांची आळंदीचे मंडलाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील बेताळे सज्जाचे तलाठी दत्तात्रय आरगडे यांची बदली मावळ तालुक्यात झाली. काळूस गावचे तलाठी विकास नरवडे यांची बदली रांजणगाव येथे झाली. रासेतील तलाठी पल्लवी पंचवटे यांची बदली हिवरेतर्फे नारायणगाव येथे झाली. शिवेगावच्या तलाठी वर्षा धामणे यांची बदली उर्से येथे झाली. सळूचे तलाठी महेंद्रसिंग ठाकूर यांची बदली मुंढवा येथे झाली आहे. दरम्यान खेड महसूल प्रशासनातील विविध कारकून, अव्वल कारकून यांच्या बदल्या जिल्ह्यातील विविध तालुक्यात झाल्या तर त्यांच्या जागेवर बदली झालेले कर्मचारी रुजू होऊ लागल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. मालमत्ता कर विहित वेळेत भरा व मालमत्ता करात 1% सूट मिळवा. चाकण नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतधारकांना नगरपरिषद प्रशासनाने विनंती केली आहे की महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम क्रमांक 150(3) नुसार
मालमत्ता धारकाने मालमत्ता कर विहित मुदतीत भरला तर सदर मिळकत धारकास एकत्रित मालमत्ता कर रकमेच्या 1% रक्कम कर सवलत सूट दिली जाणार असल्याचे चाकण नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी सांगितले। मात्र मालमत्ता कराचे देयक मिळकत धारकांनी संबंधित वर्षाच्या 31 डिसेंबर पूर्वी भरावयाचे असेल आणि जर कराचे देयक संबंधित वर्षाच्या 31 डिसेंबर पूर्वी भरले नाही तर सदर मालमत्ता कराचे देयक रक्कम पूर्ण भरेपर्यंत एकूण मालमत्ता कराच्या 2% इतकी रक्कम शास्ती आकारली जाणार आहे। चाकण नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकत धारकांनी मालमत्ता कर विहित वेळेत भरून मालमत्ता करात 1% सूट मिळवण्याचा लाभ जास्तीत जास्त मिळकत धारकांनी घ्यावा व नगर परिषदेत सहकार्य करावे असे जाहीर आवाहन चाकण नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले आहे। 19 मे 2025 रोजी खेड तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेते नंदकुमार कर्नावट यांचा राजगुरुनगर बस स्थानकाबाहेर एसटी बस अंगावरून गेल्याने मृत्यू झाला होता। त्यावेळी एसटी बस चालक पांडुरंग गरड याला पोलिसांनी त्वरित अटक सुद्धा केली होती। मात्र या प्रकरणाची पूर्ण सत्यता तपासल्यानंतर कर्नावट यांच्या मृत्यूला एकीकडे भरधाव वेगात एसटी आकारात येणाऱ्या बसेससोबतच येथे असलेल्या टोरेंट कंपनीच्या सीएनजी पंपाची अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आलेली भिंत देखील जबाबदार असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आणखी बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे। दिवंगत नंदकुमार कर्नावत यांचा ज्यावेळी अपघात झाला ती वेळ सायंकाळची असल्याने बसस्थानकाबाहेर अंधार होता। हा अपघात पाहणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर ही भिंत नसती तर हा अपघात झालाच नसता। ह्या सीएनजी पंपावर जी संरक्षक भिंत आहे त्या भिंतीची मुळात गरजच नाही। तसेच राजगुरुनगर बसस्थानकात भरधाव वेगात येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसऱ्यांना कोणताही लगाम नसल्याने सुद्धा हा अपघात झाल्याचे काहींचे म्हणणे आहे। एसटी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे धर्मवीर संभाजी महाराज जयंती आणि बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक गुरुवारी दिनांक 5 जून रोजी घेण्यात आली। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांचे शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते। सालाप्रमाणे बकरी ईद सण साजरा होत आहे। त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती देखील आहे। त्या अनुषंगाने आज म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये या दोन्ही सणांच्या बाबत सूचना देण्यात आल्या। काय कुठे काही समस्या काय तर जाणून घेण्यात आल्या। सगळीकडे समस्या कोणत्याही काही कोणी सांगितलेल्या नाही, परंतु ज्या काही दक्षता घ्यायच्या आहेत सण साजरे होण्याच्या दृष्टीने त्याबाबत सूचना देण्यात आल्या। सगळ्या सदस्यांचा सदर मीटिंगमध्ये त्यांनी चांगले मुद्दे मांडले आणि त्यांचा सकारात्मक त्यामध्ये सहभाग होता। खेड तालुक्यात मागील 4 ते 5 दिवस पावसाने विश्रांती दिल्याने शेतातील पेरणीच्या कामाची लगबग आता सुरू झाली आहे। जिथे ट्रॅक्टर जात नाही तिथे बैलजोडीने शेतीची मशागत केली जाते। पावसाच्या विश्रांतीने उन्हाळी बाजारी भुईमुगाच्या काढणीच्या कामांना आता वेग आलाय। एकाच वेळी शेतातील पीक काढणीची कामे सुरू झाल्याने मजूर टंचाई जाणवत असल्याचं शेतकरी सांगतात। ट्रॅक्टर चालत नाही तिथं 8-8 दिवस तिथं बैलाच चालतात। पहिल्याच वापसात मध्ये ट्रॅक्टर नाही चालत अशा वाल्यावर तर 17 किलो 18 किलो लागले ती। कडधे तालुका खेड गावाला गुरुवारी 5 जून रोजी पुणे आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त नितीन माने यांनी भेट दिली आहे। यावेळी त्यांनी नुकत्याच पूर्ण झालेल्या घरकुलांची पाहणी केली। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गायरान जमिनीवर आदिवासी बांधवांनी एकत्रित घरकुले बांधली आहे। या कामाची पाहणी आयुक्तांनी केली। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर परिषदेच्या वतीने शहर परिसरात वृक्षारोपण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलं। तर नगर परिषद कार्यालयात कापडी वेल्डिंग मशीन बसवण्यात आलंय। या मशीनचे उद्घाटन आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। 5 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मैदानकरवाडी तालुका खेड येथे राखीव वनगट नंबर 242 मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी सिने कलाकार आर्या घारे यांच्यासह विविध पदाधिकारी शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संख्येने इथे जमा झालं। आपण जेव्हा पाहतो की आपली डेव्हलपमेंट खूप चालली आहे, खूप बिल्डिंग्स होतात आहे, झाडं तोडणं होत आहे, पण मग कुठेतरी विचार येतो की ह्युमॅनिटी संपतीये का? पण आज तुम्हा सगळ्यांना एकत्र येऊन पर्यावरणासाठी काहीतरी जेव्हा करताना आपण बघतोय तेव्हा कुठेतरी येतं की नाही, कुठेतरी ह्युमॅनिटी अजून पण आहे। आज आपण झाडं लावतो हे फक्त आपल्यासाठी नाहीये, तर आपल्या जी पुढची पिढी आहे
त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि मी लहानपणापासून हे काम करतेय, त्यामुळे झाडांसोबत एक माझं नातं आहे. मी झाडांना माझी फॅमिली मानते आणि त्याच दृष्टीने मी नेहमी काम करत असते. माझं स्वतःचं एक ऑर्गनायझेशन आहे ज्याचं नाव आहे ग्रीन आईज ऑर्गनायझेशन आणि त्याच्यामार्फत मी एक उपक्रम राबवला होता लॉकडाऊनमध्ये आणि बरेच 2-3 वर्षापर्यंत तो चालला. त्यात असं होतं की तुम्ही जे फळं खाता त्याच्या बिया आपण कचऱ्यात फेकून देतो, पण ते कचऱ्यात न फेकता तुम्ही त्या बिया मला पोस्टाने पाठवा, मी त्याचं छोटंसं झाड बनवेल आणि ते 1 वर्षाने तुम्हाला पाठवेल. साहजिक आहे, आपण खूप मोठ्या मोठ्या टाउन्समध्ये राहतो, जागा कमी पडतीये, कारण जसं सरांनी सांगितलं सिमेंट कॉन्क्रीटचं आता जंगल बनत चाललंय आणि हिरवळ संपत चालली आहे, त्यामुळे जागा कमी पडते मोठे मोठे झाडं लावायला. तर मी अशा लोकांना घेऊन बरेचसे झाडं लावलेत डोंगरांवर. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण प्लास्टिक वापर आणि त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचं निर्मूलन या संकल्पनेतून जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खेड तालुक्यातील 35 शाळा आता आदर्श शाळा होणार आहेत. यासाठी 22 कोटी 34 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचं खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलंय. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. खेड तालुक्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात आलं. तालुक्यातील या सर्वच कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात. चाकण चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या संदर्भात चाकण पोलिसांना गावातील काही पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी 5 जून रोजी निवेदन दिलंय. देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ निवडीबाबत गंभीर आक्षेप यावेळी घेण्यात आला. संपूर्ण चाकण आणि पंचक्रोशीतील नागरिकांची बैठक घेऊन नवीन विश्वस्त निवडीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. चाकण चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट चाकण या ठिकाणी जी ट्रस्ट स्थापन केली गेली, ही ट्रस्ट हयात या लोकांनी स्थापन केलेली आहे आणि गावाला ॲक्च्युली अंधारात ठेवून ही ट्रस्ट स्थापन केलेली आहे. गावाला ॲक्च्युली याच्यामध्ये विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, ते विश्वासात घेतलं नाही आणि त्यांनी ते हयात करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही 9 तारखेला या ठिकाणी चक्रेश्वर देवस्थानच्या ठिकाणी मीटिंग लावलेली आहे आणि ही मीटिंग याच्यासाठी लावलेली आहे की चुकीचं लोकांना कशाचीही कल्पना नसताना या ठिकाणी जी ट्रस्ट स्थापन केली, ही ट्रस्ट अतिशय चुकीची आणि लोकांना फसवणारी आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी मीटिंग लावून सगळ्या चाकणसह 12 वाड्यासह या ठिकाणी मीटिंग लावलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही रिक्षा सगळीकडे फिरवणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही नवीन ट्रस्ट या ठिकाणी 23 लोकांचे या ठिकाणी स्थापन करणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यांना याच्यात प्रतिनिधित्व दिलं जाईल अशी आमची कल्पना आहे. त्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी मीटिंगमध्ये बाकी साधक बोधक चर्चा होईल. गावांचा जो निर्णय येईल तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, परंतु आमचं काय असं ध्येय नाही की आम्हाला या ट्रस्टमध्ये घेतलं पाहिजे, परंतु आमचं एकच ध्येय ह्या चक्रेश्वर हे देवस्थान या देवस्थानला दर्जा भेटलेला आहे. भीमाशंकर एवढाच या चक्रेश्वर देवस्थानला दर्जा भेटून सुद्धा या ठिकाणी ज्या सुधारणा व्हायला पाहिजेत त्या सुधारणा या ठिकाणी होत नाही आणि नगर परिषदेकडं काही पाठपुरावा केला जात नाही की बाबा इथं कामं करून घ्यावीत. नगर परिषदेकडे फंड भरपूर आहे आणि नगर परिषद पैसे देत असताना सुद्धा ही ट्रस्ट काहीच करत नाही ना. कामाचा पाठपुरावा करायला पाहिजे, कामं केली पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजे अशी आमची कल्पना आहे आणि ते आम्ही जनतेसमोर 9 तारखेला ठेवणार आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी जे काय होईल ते सगळ्यांना. शंकरराव वाघ, चाकण इथं चक्रेश्वर मंदिरमध्ये यावेळेस आम्ही ट्रस्ट होतो. तर आमची ह्या नवीन जे ट्रस्ट यांनी स्थापन केलं तर आमची अशी फसवणूक केलेली आहे. किरण शेठ मांजरेंची फसवणूक झाली, माझी फसवणूक झाली. आम्ही फक्त नामधारी आहे हे लोकांनी आम्हाला ठेवलं. तर आम्ही सर्व इथं संपूर्ण इथले सगळे देखभाल आम्ही पाहत असतो आणि आता त्याच्यानंतर यांनी जे आमची फसवणूक केल्यामुळं सगळ्याला आम्हाला ते चुकीचं वाटलं. म्हणलं बाबा हे योग्य नाही. आम्ही त्याला म्हणत होतो पहिल्यासुद्धा की बाबा आपले सगळे 12 वाड्याच्या इथं अंतविधी इथे याच्यात सगळ्या लोकांना
विश्वासात घेऊन इथं सगळ्यांना हे करा. तर त्याच्यामुळं त्यांनी आम्हालाच बाजूला केलं आणि त्यांनी आपले गपचिप 5-6 जण गावातले गोळा करून त्यांनी आपले इथं खोट्या सह्या घेऊन इथल्या स्थानिक लोकांच्या रोडसाठी सह्या म्हणून त्यांच्या घेतल्या. त्या त्यांनी धर्मदाय आयुक्ताला तिकडं जोडल्या की बाबा हे आम्हाला अधिकृत म्हणून आम्हाला बॉडी हे करून त्यांनी संपूर्ण पाठीमागच्या याच्यातसुद्धा मी लोकांना सांगितलेलं होतं की बाबा असं त्यांनी फसवणूक केलेली. तर गावाने इथं एकत्र यावं. आम्ही जे आता पोलीस स्टेशनला पत्र दिले, एक धर्मदाय आयुक्ता पत्र दिलेले, त्याची चौकशीसुद्धा आता ती लागलेली. त्याच्यानंतर ते आम्हाला त्यांनी परत बोलावलं होतं. बाबा म्हणले तुमची 5-6 लोकं घेतो. पण म्हणलं बा अशा अंधारात घेऊ नका ना, काय असेल ते आपण एकत्रच बसू. ती आपलीच लोक आहे, समोरासमोर या आणि काय जो गावाच्या समोर जो काय निर्णय होईल बारावाड्यासह चाकण यांच्यासमोर आपण 9 तारखेला आपण मिटिंग लावलेली. तर सर्व गावकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो असं याच्यात तुम्हाला रिक्षा लागली, जर संदेश कळाला तर 1 तासभर तरी इथं वेळ काढा. हे कायमस्वरूपी आपलं मिटून जाईल. परत तुम्ही म्हणू नका की बा आम्हाला कळलं नाही, तुम्ही बोलावलं नाही, आमच्यावर ठपका ठेवू नका. तर मी कळकळीची विनंती चाकणकर नागरिक यांच्या वतीने ठेवतो. भलं आम्हाला ट्रस्टीत घेऊ नका, आमचं काय त्याच्यात काही टेन्शन नाही. आम्हाला फक्त लोकांच्या समोर येऊन ही जी बॉडी गावकऱ्यांनी जरी सांगितलं तुम्ही थांबा, आम्ही अगदी आनंदात आम्ही त्याचा स्वीकार करू. पण गावात इथं कमीत कमी 23 लोकांची तरी बॉडी घ्यावा. इथं जे आम्हाला वरून पैसे मिळतात ते हे ट्रस्टी काय इथं कोण इथं हजर नसतं, काही नसतं. त्याच्यामुळे या इथं काही हे योगदान अजिबात प्रोत्साहन देत नाही. आणि पूर्वीपासून इथं जमिनीसुद्धा कुळ कायद्यात गेले होते. आम्ही स्वतः इथं जमिनी आवतं घातली त्यावेळेस तरी इथं जमिनी राहिल्या. त्याच्यामुळं बावडगाणे आणि इकडचा जो रोड त्यांनी हे केला होता तिकडच्या त्या जागेतसुद्धा 15 गुंठ्याचं त्यांनी काही सगळी कागदपत्रं आम्ही सादर करून त्यांनी काही अजिबात केलं. त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला म्हणजे असा केला की स्वतःचे बोर्ड लावणे, स्वतःच्या कमानी बांधणे, याच्या पलीकडे यांनी कुठलंही काही केलं नाही. आणि फक्त यांना कुठली परवानगी लागत नाही. दुसऱ्याला साधा खेळा जरी मारायचा म्हणलं तरी यांना संपूर्ण परवानग्या लागतात. परत भाषासुद्धा यांची आरआरची कुठले काय अजिबात यांचं योगदान असं बिलकुल नाही आहे. फक्त यांच्या पाट्या लावण्यासाठी यांचं योगदान आहे. आणि कधी मिटिंगला हजर नाही, कधी गावकऱ्यांची संवाद नाही अजिबात. आणि कुणाला सुद्धा काहीच ना एवढं सामाजिक इथं मुलं कामं करतात तर यांना कुठलंही काय अजिबात काम करून देत नाही. लोक संपूर्ण गावातली जे असं यांनी करायला नाही पाहिजे. आपलेच उलट मंदिराचं देवस्थानचं नाव मोठं करतात ही मुलं, स्वतःच्या खर्चाने करतात. काय ट्रस्ट सुद्धा ते काही 1 रुपयासुद्धा ते मागत नाही. पण ते 2-2, 3-3 लाख रुपये खर्च करून त्यांना आहे ना वागणूकसुद्धा वेगळी दिली जाते. त्याच्यामुळं हे योग्य नाही. यांनी काहीतरी मिटिंगमध्ये येऊन ते आपली लोक आहेत त्यांनी सामोचार जे झालं गेलं असेल त्यांनी सोडून दिलं पाहिजे. आणि सगळ्यांनी बाबा आमचं चुकलं किंवा असं सांगून बाबा इथून पुढं असं होणार नाही, आपण गावगाडा एकत्र राहू आणि जे काय अधिकार असेल ते सगळ्यांना अधिकार दिले पाहिजे ना. बा तुम्ही काम करताय प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारायचं, तुम्ही नाही म्हणायचं. इथं आलेल्या देणग्यासुद्धा परत जातात. नगर परिषदेने एवढाले फंड दिले त्याचा काही अजिबात करून देत नाही. लोक इथं जागा नाही, तिथं जागा नाही, यांच्या बोर्डासाठी फक्त जागा आहे तेवढं. आमच्या या चक्रेश्वर रोडला गाळ वगैरे व्हायचा म्हणून रस्त्याला येण्या जाण्याकरता अडथळा होता म्हणून आमच्याकडनं सहाय्य घेतल्या. आणि त्याचा वापर ह्या रस्त्याकरता न करता तो पेपर ट्रस्टी बनवण्याकरता केला हे आमच्या नंतर निदर्शनात आलं. पण हे काम चुकीचं केलं त्यांनी, असं त्यांनी नव्हतं करायला पाहिजे होतं. आणि जर समजा ट्रस्ट करायची असेल तर सगळ्या गावाला विचारून करून केलं तर बरं असतं ना. मग तसंच त्यांनी करायला पाहिजे होतं. पण त्यांनी तसं न करता आमच्या सह्यांचा वापर खोट्या याच्याकरता केला, ट्रस्टी करता केला त्यांनी. हे कसं हे सर्वांना सांगायला पाहिजे होतं, त्या पद्धतीनुसार त्यांनी करायला पाहिजे होते. तसं न करता त्यांनी वेगळ्या प्रकारे ट्रस्टी करता वापरले. आज चक्रेश्वर मंदिर इथे जो सप्ताह झाला आत्ता मागचा त्याच्यात ह्या ट्रस्टीला कोणीही वर्गणी दिली नाही, यांच्यावर कोणाचा विश्वास राहिला नाही. आणि त्यामुळे यांना कोणी वर्गणी न दिल्यामुळं हा सप्ताह 1 ते 1.5 लाखांनी यांच्या अंगावर आला. आणि जो आम्ही अधिक मासाचा सप्ताह केला होता त्यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये आमचे शिल्लक राहिले होते. हे लोक जर वर्गणीला फिरत नसेल तर यांना गाव कोण वर्गणी देणार नाही. आणि ही ट्रस्ट आत्तापर्यंत यांनी काही सुधारणा केली नाही. जी काही सुधारणा झाली आमच्या चुलते निवृत्ती जाधव यांच्यामार्फत ही जी काही सुधारणा झालेली ती झालेली आहे. त्यामुळे ही ट्रस्ट बदलण्यासाठी गावाने 9 तारखेला येऊन मीटिंगमध्ये हजर राहावं ही विनंती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.